आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. गोवा कोकणी अकादमी आयोजित बोली कणकणी कोकणी हा उपक्रम वेरनोडा येथील रवळनाथ सभागृहात उत्साहात पार पडला. कोकणी भाषेच्या विविध बोलींचे जतन आणि संवर्धन हा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाला डॉक्टर पूर्णानंदचारी, शशिकांत महाले, सरपंच स्वाती मालपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कोकणी भाषेच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकण्यात आला. इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये जरी वापर होत असला तरी कोकणी भाषे आपली मातृभाषा आपण विसरू शकत नाही. आणि कोकणी भाषेला जर संवर्धन जतन करायचं असेल तर आपण शाळांमध्ये कोकणी भाषेला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक कार्यक्रमात कोकणी भाषेचा वापर वाढवणे आणि तसेच नव्या पिढीला आपल्या भाषेचा अभिमान वाटेल असं काहीतरी वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपली भाषा टिकली तरच आपण संस्कृती टिकवू शकतो. तुकाराम महाराजांनी म्हटला, आम्हा घरी धन शब्दांची चरतणे, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू. शब्द आमचे जीवाचे जीवन. या शब्दांची पूजा आम्ही करूया. आमच्या बोली भाषेतल्या शब्दांची पूजा आम्ही करूया. बदलत्या काळाप्रमाण, नव्या हिंदीप्रमाण जागतिकरण झाले असा आमचे पोळे कमी झाले आणि पिझ्झा येवपाक लागला. त्या पिझ्झा आमी चड महत्व दिता. दाट भाकऱ्यो ज्यो आसताल्यो आमच्या जाणटेल्यांच्यो चुलीर भाजपाच्यो गोड घालीन, त्या भाकऱ्यांकडे मुळांकडे आमी परत या. त्या कातल्यांकडे शिरण्यांकडे आमी परत या. ते उकडलेल्या चण्यांच्या उसळीकडे परत या. कितली उतरावळ असतली. आम्ही आज रिफ्रेशमेंट म्हणून उतर आमच्या जिभेत रिफ्रेशमेंट या उतराक आमचे पेडणे म्हणून उतर असं काय. नव्या पद्धतीप्रमाणे आमकां नवी नवी उतरां येतली. टाय हो शब्द आमकां यायचे तेच वापरचोच पडटा. असं तसंच वापरचो पडटा. फ्रीज जलाच्या कचऱ्याला आम्ही म्हणू शकना. शीतपेटी म्हणटा ते वेगळ्या कारणा खातीर म्हणटा. आज आमच्याकडे शॉक आहे, जर्मन असा उतर. आम्ही चकपसर म्हणटा आणि इंग्लिशी नाही आणि आमची भास नाही असे तरेन काय उतरां आमच्याकडे परकी उतरां आयज आमच्या भाशेक वसाहत करून रावले. आमच्या या राज्यांत कितलेश्यो राजवटी आयल्यो, वसाहत करून रावल्यो आणि आपलो प्रभाव सोडून गेलो. तो प्रभाव आज लेगीत आमचेर आसा. हांव ह्या गांवच्या ह्या तालुक्यांतल्या सगळ्यांकडे मागता, आमी एका नव्या मिशनाक भायर सरया. आमी नव्या मोहिमेक भायर सरया. आमचे भाशेंतली गिरेस्त उतरावळ आसा, ती गिरेस्त उतरावळ बोली प्रमाण भाशेकडे व्हरपा खातीर सगळे जण एकठांय येवन काम करया. संस्कृती संपन्न अशा पेडणे मळांतल्यान तितली गिरेस्त भावना उतरावळ आसा ती घेवपा खातीर आमी भायर सरया. हो जो अभ्यास मी करून म्हणला तो साधारण फाटल्या 25 वर्षाचा. साधारण मी पण 5 वर्षाचा असतानापासून टाइम्समध्ये शहरात बाबा आपला जॉब करतोय आणि चारपाट करतोय.
तेव्हा बघून गेलेल्या साधारण 1200 ते 1500 अशी वेगवेगळे शब्द मी एकठाय केले जे सगळे शैली परंपरेत धरून असतात ते तुमचे थोडेसे तुमच्या मुखापासून प्रयत्न करते जसं घागर सागर म्हणतात जसं सगळं समुद्र एका कॉलेज मला एका थोडी आम्ही करू शका नव्हते असताना तो घागर सागर करण्याचा प्रयत्न करतोय. आता शाळा म्हटल्या उपरांत सगळ्यात पहिली आमची नांगरणी येतात. सगळ्यात पहिले आम्ही जोर करतो आणि नांगरणी करतो. म्हणजे तुम्ही तर आळस असा, तास असा, मोज असा, गुरो असा हे वेगवेगळे नांगरणीचे प्रकार करून आम्ही पुढे वळतो. जे आईज आमच्याकडे तितके ना कारण आईज आमच्याकडे नसल्या उन्हाळ्याचं कारण म्हणजे आईच्याकडे ट्रॅक्टर येतात मशीन घेतली आणि मशीनच्या कारणाला आम्ही पहिले एकदा नांगरतो आणि नांगरणी जी असते ती कंप्लीट करतो. पण मशीन दिसा जर गोरवांचा बैलांचा जर जो आता झाल्या ही सगळी आमकां उतरावळ आयकपाक मेळटा. आमच्या गोंयांत आमच्या पेडण्यांनी हेजेर बरें काम चल्लां. आमचे नरेंद्र मधुकर नायक म्हणून पालयाचे भाव पेडण्याच्या भाशेंत इच्छा परी तास येता घरा इच्छा पडा तास येता घरा हे नाटक घडयलां ताणें आनी ताचो यशस्वी प्रयोगूय करून दाखयला. तसेच आमचे प्राध्यापक जे आतां हांगाच आसा अद्वैत साळगांवकर आनी पेडण्याचे सामारे हे पुस्तक बरयलां. आमचे पुनाजी सरांनी ताचे साहित्यात खुबशे साहित्य हाडलां. आमच्यो होयो धालो गितां पावणी गितां पाळणी गितां हेचेर साहित्य निर्माण जावपाची गरज आसा. आमची बोली भाशा दर फुडल्या पिढीक येवपाक जाय. आमी जर आमची भाशा उलयना जाल्यार आमची जी ती उरची भाशा जी ती उरची ना रावची ना. आदिवासी लोकांनी हळूहळू आपली बोली भाशा उलोवपाची बंद केली आणि आयज तांची भाशा ना जायत चल्ल्या. बेळीक समाज हो सगळ्यात जुनो समाज अशें आमी मानतात. ह्या समाजाचे जुने भाशेचो तातूंतल्या उतरांचो शोध लावप आनी ताचेर संशोधन करप हे खूब गरजेचें आसा. हांव सगळ्या साहित्यकारांक पेडणेच्या लेखकांक गीतकारांक विनंती करता की आमची बोली भाशा तुमी खूब मुखार व्हरची. नाटकां गितां धोले पोवे हे साहित्यातून लोकां मुखार हाडचे जेणे करून पुढच्या पिढीक तिचे महत्व कळचे. हांव खास करून तरुण पिढीक आव्हान करता तुम्ही कोंकणी भाशेचो अभिमान धरात, ती वाचात, ती शिकात, ती वापरात. तंत्रज्ञान आणि साहित्य कला आणि दैनंदिन संवाद या सगळ्यातून कोंकणी जिवंत राहते आहे.